नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्याचा अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। गजानन पुएडचं मृतक कैद्याचं नाव असून त्याला कारागृह प्रशासनाकडून उपाशी ठेवण्यात आल्यानं मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। दोषी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात ठिय्या देत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे। नांदेडच्या केंद्रीय कारागृहात बंदिस्त असलेला कैदी गजानन पुएड याचा अचानक मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत जोरदार गोंधळ घातला। गजानन याला कारागृह प्रशासनाकडून उपाशी ठेवण्यात आल्यानं त्याची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणात संबंधित जेल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। त्यामुळे वजीराबाद पोलीस ठाणे परिसरात नातेवाईक आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली असून सध्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या गंभीर आरोपांबाबत जेल प्रशासन आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे।